वाघमारे, माझ्या लहानपणापासूनच्या स्वप्नावर पाणी फेरलं तुम्ही. ज्या पक्षासाठी मी एवढं राबलो, ज्या पक्षासाठी माझा जीव धोक्यात घातला, आज त्याच पक्षात काढून टाकलंय मला. जेव्हा माझ्या आयुष्यात तुम्ही सुद्धा नव्हता ना, तेव्हा माझा पक्ष होता. मी कधीच तुमच्या स्वप्नाच्या आड आलो नाही. मग तुम्ही का केलं असं? का वागला माझ्या बरोबर असं? सांगा की वाघमारे, का केलं असं? नाही ठीक आहे, आता इथनं पुढे लक्षात ठेवा, यो सत्याची सुरू आहे. इथनं पुढे तुमचं तोंड बी बघणार नाही. सत्या, कुठं? आम्ही ते मुकादम साहेबांनी भेटायला आलो होतो. मुकदम साहेबांना असं कुणी नाही भेटत. अहो तुम्ही साहेबांना कळवलं होतं का? त्यांची परमिशन घेतली होती का तुम्ही? अहो आता आलोय तर भेटून दे की, आज काय करताय? अहो ताई, असं नाही चालत. तो एक प्रोटोकॉल असतो. म्हणजे आधी फोटो काढायचा, मग त्यासनी कॉल करायचा, असं तर राहू दे. प्रोटोकॉल म्हणजे ते नियम असतात, प्रोसिजर असते, असं असतंय ते. अहो कुठलं नियमन काय घेऊन बसताय? अहो आता निवडणूक आल्या का नाही? हा, मग तुम्हाला तुमचं साहेब जिकावं असं वाटत नाही? वाटतंय ना? वाटतंय का रे? आम्हाला बी तीच वाटते, म्हणून तर मी त्यासनी मदत करायला आल्या. डेंजर बाई, आता तुम्ही वोट मागायला लोकांच्या दारी दारी जाणार, एक एक वोट घेणार. तिच्याकडे 15,000 वोट आहे. अहो माझ्या एरियामध्ये मला लई सपोर्ट आहे, त्याच्यामुळे मी काय म्हणत्या, एकदा फक्त मला तुमच्या मुकादम साहेबांनी भेटवा, मग आम्ही प्लॅन करतो, आणि मग काय तुमच्या मुकादम साहेबांनाच गुलाल लागणार फिक्स. जमतंय का तुम्हाला? नसेल जमत तर राहू दे, आम्ही जातो. जात थांबा. इथं बसा, मुकदम साहेबाला बोलवतो मी. इथं ती साहेबांची जागा आहे, तिकडे बसा. हा मग तो इथं काय कालवा लावलाय? कोण माणसं आहे ते? मुकदम साहेबांना भेटायला आलेत. अच्छा ठीक आहे, बसा, साहेब येतीलच. ए बारक्या, हा तोच तिकडे. अरे कालनावर काय बघतोय? इकडे. हा तेच. अरे तुझ्याकडे सातारची एवढी भारी माणसं आली आहेत मुकादमांना भेटायला, त्यांना काही चहा पाणी थंड बिंड काही इचारशील गेलाय? हो काय? अहो दादा, तेच विचारायला आलो होतो मी, पण आमच्याकडे चाय नाही मिळतो, दूधच मिळतो फक्त. आमच्या साहेबांनी पण दूधच आवडतं बरं का. मग चांगले की, साहेबांनी दूध आवडते ना, मग आम्हाला बी दूधच आणा, 2 ग्लास आणा. आणतो की. साखर जरा जास्त लागत, चमचा असं उभा राहिला पाहिजे. काय रे, तू कोण जेंटलमॅन? मी मुकादम साहेबांचा मेवना कंपी, बायकोचा भाऊ, लोण्याहून भाऊ. चांगले. म्हणजे ते देऊ काय चहा?
हे घ्या, माझ्या लहानपणापासूनच्या स्वप्नावर पाणी पेरलं तुम्ही. ज्या पक्षासाठी मी एवढं राबलो, आज त्याच पक्षात काढून टाकलंय बघा. सांगा की वाघमारे का केलं असं? यो सत्याची सुरुवात इथं पुढे तुमचं तोंड बी बघणार नाही. आगे स्पेशल पप्प्याचा गरम गरम चहा. अगं तरकी होय होय मंजू काय अगं चहा पिऊन तर बघ की नवऱ्याला काय झालं. अगं नाही तुला ना आवडलं तर दुसरं देतो, पिऊन तर बघते. मला सांग बरं काय झालंय. अप्या, अरे सत्याला निवडणुकीला उभं राहता यावं म्हणून मी तात्यासाहेबांना भेटले. त्यांना सांगितलं काय ते. पण आज सकाळी मला कळलं का तात्यासाहेबांनी सत्याला पक्षातनं काढून टाकले. हिले वाईट केलं तात्या साहेबांनी. अगं आपल्या सत्यदाच्या पक्षासाठी काय काय केलं अख्ख्या साताराला माहित आहे. त्याच्याबरोबर असं कसं वागू शकतात ते. अगं आम्ही स्वतःच्या डोळ्यानं बघितलंय त्यांनी काय काय केलंय. बरं ते जाऊ दे, आता पुढं काय मग काय माहिती, पण तात्यासाहेब अशी कुठली पण गोष्ट विनाकारण नाही करणार. या मागे बी त्यांचं नक्कीच काहीतरी कारण असणार. आलं तू दादा. काय र तुझं साहेब कसं आहे ती? याला काय विचार काही मी आवण्याला विचार घे. मी आवला समजा चांगलं चांगलं सांगणार, नोकरासनी विचारायचं असते. कोण साहेब? हाय का? अरे तुझा मालक तो नाही मी निस्ता बरमुड्यावर हिंडत असते त्यो कसा आहे? आहेत बरे आहेत. तसं नाही रे, नाही म्हणजे चांगला हाय का वंगाळ हाय का रागेट हाय, स्वभावाने कसा आहे असं म्हणते मी. आता आमच्यासाठी तर चांगलेच आहेत हो. आता तुम्हाला काय अनुभव येतोय ते तुम्हालाच माहित. आता मला कसं कळणार? अरे तसं नाही, काय आहे मी त्याच्याबद्दल लय वेगळं वेगळं काय काय ऐकलं होतं म्हणून म्हणत्या. वेगळं काय काय ऐकलं? मी असं ऐकलं होतं, जेव्हा बघाव तेव्हा तो निस्ता बरमुड्यावरच असतोय, जेव्हा बघल तेव्हा निस्त्या म्हशीत बघत असते. म्हशी द्यायच्या, दारा काढायच्या आणि नुसतं बायको 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 करायचं, दुसरं काय नाही. पण आता तू मला सांग, ही असं म्हशी धुवून आणि दारा काढून कुठं निवडणुका लढते ती नव. तुझा साहेब आला का नाही, मग मी त्याला भेटून सांगते कशी काय. अरे हे साधी बाई नाही, अख्खे गावातली लोक सलाम ठोकतात. सलाम तो साहेब बी सलाम ठोकल. ठोकतो की मी सलाम. हे तू नाही, तुझा मुकादम. बर बर. बरं झालं वाघमन मॅडम तुम्ही बाहेर भेटला. नाही आतमध्ये मला सगळ्यांजवळ बोलता आलं नसतं ना. काय झालं बलमा, तू पण माझ्याशी रागत का बोलतोस? अहो रागू नाही तर मग काय करू? तुमचा विश्वास तुम्हाला साथ दिली आणि बघितलं काय विपरीत करून बसलं. सत्याला तात्यासाहेबांनी पक्षातनं हाकलून काढलं. आता त्याला वाटतं की आपण हे सगळं मुद्दाम करतोय म्हणून. जेव्हा भावाचं दोस्त त्यानं माझ्या अंगावर उचललं. मला हात उचलणं वाईट नाही वाटलं. मला म्हटलं आजपासून आपली मैत्री संपली, तू माझा मित्र आहे असं म्हणून गेलोय तुम्हाला. साहेबाच्या जागेवर मला आता दिसत नाही. मीच आहे मुकादम.
चुकलं आमचं, लय चुकलं आमचं. माफ करा, मला नव्हतं माहिती, मला खरंच माहिती नव्हतं. तुम्हाला बघितलं नव्हतं का वा, त्याच्यामुळं चूक झाली, लय मोठी चूक झाली आमच्याकडनं. माफ करा साहेब, माफ करा, परत नाही असं होणार, माफ करा. अहो ताई, अहो दादा, अहो खाली कशाला बसताय? माफी नका मागू, खरंच माफी नका मागू. उठा उठा उठा, बसा बसा. अहो माफी बिफी काय मागायची? हा, लय मोठ्या मनाचं आहे बघा. पुढं ऐका तरी ताई, आमच्याकडे माफी नसते, पण प्रायश्चित्त असते. प्रायश्चित्त असतं. तुम्हाला तुमची चूक मान्य आहे का नाही? शाबास, ही अशी प्रामाणिक माणसं मला लय आवडतात. चला, मी तुम्हाला तुमच्या चुकीचं प्रायश्चित्त करायची संधी देतो. नका मारू, नका मारू, नका मला, नका मारू माझ्या बायकोला. ओ तिला मी नका मारू, ओ नका मारू. मारणार नाही हो तुम्हाला. अहो शांततेचा पुजारी आहे मी. जसा म्हणजे आमचं दूध असतं ना म्हशीचं, तसा पांढरा शुभ्र विचार आहे आपला. चला, तुम्हाला तुमचं प्रायश्चित्त करायची संधी देतो मी. नाही राहू दे, आम्ही जातो परत. नाही कारण या ना, संधी आत तिथं आहे, संधी तिथं ठेवली, प्रायश्चित्त तिथं ठेवले. चालतं. इक्बाल माही बघ, खरंच सॉरी, मला माफ कर. मला माहित नव्हतं तात्यासाहेब असं काहीतरी पाऊल उचलते. अहो तुम्हाला राजकारणात माहित नाही तर पडायचं नाही ना यात. कशाला पडायचं यात? बनवा दादा, शांत आधी तू बस बस, तू बस, 2 मिनिट चहा देतो मी तुला. शांत आले, चहा घे. शांत डोक्याने विचार करा तर की मला नाही वाटत तात्यासाहेब असं वागतील. आणि तात्यासाहेब असं तर्कबडकी सत्तेला नाही काढून टाकणार पक्षात. म्हणजे त्या पंकजचं कान भरलं असलं तात्यासाहेबच. काय? त्याला लय मस्ती. या हो, तुम्ही आम्हाला इकडं पोटात कुठे घेऊन आले? कशाला म्हणजे? इथंच काय जे काही वाढणार ते इथंच वाढणार आहे. पर्यचित्त प्रायश्चित्त पोटात. आलं लक्षात आलं. म्हणजे म्हशीचं दूध काढायचंय ना? अहो, आमच्या अख्ख्या गावातल्या सगळ्या म्हशांचं दूध मीच काढत असतो. लय एक्सपिरियन्स आहे मला. असं दूध काढतो का नाही, दरवेळी 2 लिटर निघतं का नाही, यावेळी तुम्ही म्हणून 4 लिटर आलो. बाबू क्या बात आहे. आता बघा तुम्ही, बोलते ती मारते, पोलीस पण मारती. अहो तिला वाटलं तुम्ही तिचे दूध नाही, तिचे छेड काढायला आलात. आणि काय आहे, माझ्या म्हशींचं माझ्यावर लय प्रेम आहे आणि माझं पण त्यांच्यावर लय प्रेम आहे. ते माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला हात लावच देत नाहीत. बघितलं? आणि ताई, त्याच्यासाठी काय करावं लागतं माहितीये का? त्याच्यासाठी मशीनला नेहमी धुवावं लागतंय. ते प्रेम मिळवण्यासाठी त्यांची जोपासना करायला लागते, त्यांचं संगोपन करायला लागतं, त्यांना खायला प्यायला घालायला लागतं. आणि ते जेवढं प्रेम आपल्यावर करतात ना, तेवढं प्रेम आपण पण करावं लागतं. हा बोला ताई, तुमचं कसं काय, तुम्ही येणं केलं? नाही, ते निवडणुका लढायसाठी मला तिकीट पाहिजे होतं. अहो काय ताई, कॉमेडी का? अहो काय दूध मागाय आल्या का तुम्ही निवडणुकीचं तिकीट मागताय ताई? साहेब, तुमच्यासाठी लय बरी बातमी आणल्या बाबा. काय झालं काय? पण तात्यासाहेबांनी सत्याला पक्षातून काढून टाकले बा.
हा? अहो हे तर एकदम भारीच झालं की. खरं का काय? हो आताच पक्षाकडून खबर मिळाली बा. अरे काय बातमी दिली अहो हा. आणि ताई खरंच तुमचंच पायगुण म्हणावा. तुमच्या पायगुणामुळेच ही बातमी माझ्यापर्यंत पोहोचली आणि असं काहीतरी झालं असं. वा 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 वा, तुमचा खरंच पायगुण खूप चांगला आहे बरं का ताई. आम्ही तुमच्यासाठी नक्की काहीतरी करू. खरंच सांगताय? सोंबी अशीच म्हणते ती. नक्की नक्की तुम्ही मला नक्की करून टाका. म्हणजे हे सगळ्या लोकांमध्ये तुम्ही मला नक्की करा की मी नक्की काम करणार आहे. या, या. कदम साहेबांचा विजय असो. विजय असो. बायको आता आपण बाजी मारणार. 100%. माझा आधार, माझा श्वास होता जनता शक्ती पक्ष, पण तोच दुरावला गेलाय माझ्यापासून. आता काय करणार आहे मी? लय वंगाळ झालं बाई, लय वंगाळ झालं ग. खरंच रत्ने लय वांगा झालं. बोलस काय काय वंगाळ झालं असं का बोलताय तुम्ही? काय वंगाळ झालंय म्हणून काय विचारतेस सुनंदे? तुला तरी पहिल्यापासून मी सांगत होती त्या सत्याबरोबर आपल्या मंदीचं लगीन नगा लावून देऊ, पण आमचं कोणी ऐकल तर ना. लई चुकीच्या माणसाबरोबर संसार थाटला ग म्हणजे लई चुकीच्या. आपण एवढं काय झालंय असं कशा पायी बोलताय तुम्ही? काय झालंय सांग, काय झालंय? काय झालंय म्हणून काय विचारत्यास? ऐक, तात्या साहेबांनी सत्याला उमेदवारीचं तिकीट नाही ते नाहीच दिलं, पण त्याला पक्षातनं काढून बी टाकलं. या त्यानं इकडं पाणी. ए आत्ते काय पण बोलू नको सर. आई तू काय या बाईवर विश्वास ठेवतेस? तिला रोज नवीन नवीन नाटकं करायची सवय. दे सोडून. द्या. तुझा आमचा विश्वास नाही तर तुझ्या लाडक्या दीदीला फोन लावून तिला विचार, म्हणजे तुला कळेल. आमरे मंजूला फोन लाव. हा मरे बोल. हॅलो दीदी, कुठे आहेस तू? मी पोलीस स्टेशन मध्ये. काय झालं? आईची तब्येत बरी आहे ना? सगळे बरे आहेत. तुम्हाला सांग, सत्यादाजींना पक्षातून काढले ही बातमी खरी आहे का? हा बरोबर ऐकलंस. अगं पण असं कसं काय केलं त्यांनी? तात्यासाहेब असं कसं काय करू शकतात? काहीतरी कारण असणार ना ग. सांग मला काय झालंय खरं? आमरे शांत हो. हे बघ, मी पण त्याच गडबडीत आहे आता. तुला नंतर आरामात फोन कर. चल बाय. काय झालं? काय म्हणले नाही ते? आई आत्या म्हणाली ते खरं होतं. तुम्हाला आमच्या विश्वास ठेवायचाच नाही ना. आम्ही जे काय सांगाल ते केव्हा तुम्हाला ऐकायचंच नसतंय. मग हे असंच होणार. नाही, काहीतरी गडबड आहे. सत्यजितराव तात्यासाहेबांचं एवढं लाडकं कार्य करते आहेत. तात्यासाहेब असं का करते? फोनच उचलत नाही सत्य. थांबा, मी लावून बघतो.
हो दादा चालेल की. टपरी बंद आहे दादा, उद्या या. उडी तर आता टपरी बंद केलेली आहे. सांगितलेलं कळतं का? जा उद्या या. चहा बंद केला मी. हो द्या की चहा. अहो चहा संपला म्हणलेलं कळतं का? जावा डोकं नका खाऊ उगाच. हे पप्प्या, गिरायकाशी कोण असं बोलतंय? दे त्यांना चहा. जाऊ दे, गेलं ते. नाही उचलून झालाय फोन. वहिनी मी सत्याला चांगला ओळखतो. राग शांत झाल्याशिवाय तर येणार नाही. आपले पोरं गेले त्याला शोधायला, सापडल तो. हो आम्ही काय आलं असं तर सगळीकडे ओळखलं, आपण कुठं गावानच तो कुठंच नाही तो. गावला नाही म्हणजे मग कुठं गेला? बरं चल आपण त्याला शोधा. थांबा थांबा वहिनी, एक मिनिट. आपण जाऊया शोधायला. पण मला एक सांगा, तात्यासाहेबांच्या घरी तुम्हाला मी सोडलं त्यावेळी तात्यासाहेबांनी तुमच्यात काय बोलणं झालं? तू सोडून गेलास मला. तसं होऊ द्यायचं नसेल तर माझ्याकडे एक प्लॅन. काय? आपण सत्याला मम्मी साहेबांच्या विरोधात उभं केलं तर, अपक्ष उमेदवार म्हणून. अरे काय फालतू कोण आहे तुमचा हा? सत्याला कशासाठी तिकीट द्यायचं? मम्मी साहेबांना दिले ना. ए थांब रे, तू आज जा, आज जा तू. हा पुढे. म्हणजे बघा तात्यासाहेब, त्याच्यापेक्षा जास्त सत्याला मानतात लोक. सत्या जर उभा राहिला तर त्याची मतं खाई येतो. कौतुक कौतुक किंवा कौतुक. इतकी वर्ष राजकारणात असून सुद्धा आमच्या लक्षात ही गोष्ट नाही आली. ठीक आहे. पण तात्यासाहेब, हे तुम्हीच सांगा सत्याला, कारण मम्मी साहेबांच्या विरोधात उभं राहा म्हणलं तर त्याला पटायचं नाही माझं. सांग. चाल. येते. अगं पण म्हणजे तरी सत्यदादाला अपक्ष उभं करायचं, तो याच्यासाठी तयार होईल. आणि ते बी तात्यासाहेबांच्या विरोधात. मला नाही वाटत तयार होईल म्हणून. अरे हो, पण पक्षाच्या विरोधात कसा इलेक्शन लढवल तो? सत्य अपक्ष उभा राहिला तात्यासाहेबांना अजिबात आवडणार नाही. पण तात्यासाहेबांनी स्वतःही सांगितलं असतं की सत्याला असं तडकाबडकी का काढून टाकलं असतं पक्षातून? परत फोन. एकतर हे वाघमारे असणार, नाहीतर पलमा असणार. आता एकदा फोन उचलत नाही म्हणल्यावर कळत नाही काय? रागात असेल, बाहेर असेल, नाहीतर नसेल उचलायचा फोन. तात्यासाहेबांचा फोन. हॅलो तात्यासाहेब. होय तात्यासाहेब आलोच.